पालक डाळ खिचडी आणि वरून तुपाचा ऊन तडका. आहा, चव जर विचाराल तर अप्रतिम. 3 डाळी घ्यायच्या, मुगाची, मसूरची आणि तुरीची. तिन्ही डाळी व्यवस्थित पाण्याने धुवून घ्यायच्या आणि कुकरमध्ये ओतून द्यायच्या. वरून चिमूटभर हळद टाकायची, चिमूटभर हिंग टाकायचं, 1 मिरची टाकायची आणि प्यालाभर पाणी ओतायचं. मस्तपैकी कुकरला 3-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. डाळ व्यवस्थित शिजली की मग 2 वाट्या तांदूळ घ्यायचा. तांदूळ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यात पाणी घालून अर्धा तास भिजू द्यायचा. मग आपल्याला कढईत पाणी गरम करायला ठेवायचं. पाण्याला व्यवस्थित उकळी आली की मग आपल्याला हा तांदूळ त्याच्यात ओतायचा. 2 चमचे मीठ घालायचं, उलसाक लिंबाचा रस पिळायचा आणि तांदूळ 90% शिजून घ्यायचा आणि मग बाहेर काढून घ्यायचा. त्याच्यानंतरनं मेन पार्ट येतो तो म्हणजे फोडणीचा. फोडणीसाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये जिरं घालायचं. जिरं व्यवस्थित फुललं की 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा. कांदा थोडासा परतला की त्याच्यामध्ये आपल्याला 2-4 लसणाच्या पाकळ्या कुटून टाकायच्या, थोडंसं अद्रक किसून टाकायचं आणि 1 टोमॅटो बारीक कापून टाकायचं. त्याच्यानंतर मसाले घालायचे, लाल मिरची, धने पावडर, हळद आणि गरम मसाला आणि आपल्या आवडीनुसार जेवढी लागेल तेवढी पालक त्याच्यामध्ये चिरून घ्यायची, परतून घ्यायचं. त्याच्यानंतर डाळ टाकायची, आपण जो राईस शिजून घेतला तो टाकायचा, चमचाभर मीठ टाकायचं, वरून कोथिंबीर टाकायची, मस्त मिक्स करून घ्यायची आणि 5 मिनटं लो फ्लेमवर झाकण ठेवून शिजू द्यायचं. मग तडक्याचं तयारी करायची. त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घ्यायचं, जिरं, मोहरी, लसूण आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर मस्तपैकी परतून घ्यायचं आणि राईसच्या वरून टाकून द्यायचं. आहा, तयार आहे आपला मस्त असा पालक डाळ खिचडी.